नीट UG 2025 ही ऑफलाईन मोडमध्ये होणार आहे. त्याबद्दलची नोटीस आजच NTA वेबसाईटवर दिलेली आहे. आपण सध्या NTAच्या वेबसाईटमध्ये आहोत आणि आज 16 जानेवारीचीच आजची नोटीस दिलेली आहे. या ठिकाणी आपण होमवरती जर गेलं तर या ठिकाणी इथे लेटेस्ट अपडेट म्हणून इथे टॅब आहे. इथे बघा तुम्ही, ही JEEची नोटीस आहे आणि लगेच खाली कंडक्ट ऑफ नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजे नीट UG 2024 रिगार्डिंग म्हणजे नीट UG कशी कंडक्ट केली जाणार आहे त्याबद्दलची सविस्तर नोटीस दिलेली आहे. ती आपण डाउनलोड केलेली आहे. त्या नोटीसमध्ये काय दिलेलं आहे बघा, या ठिकाणी आपण डाउनलोड केलेली आहे बघा. नॅशनल टेस्टिंग एजन्सी पब्लिक नोटीस 16 जानेवारी 2025. सब्जेक्ट आहे कंडक्ट ऑफ नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट UG 2025. तर नीट UG कशी कंडक्ट केली जाणार आहे, कशी घेतली जाणार आहे त्याचे स्पष्ट सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्या सूचना काय आहेत ते आपण बघूया. The National Testing Agency has been conduct NEET UG since 2019. 2019 पासून NTA ही परीक्षा घेत आहे. ॲज पर सेक्शन 14 ऑफ द नॅशनल मेडिकल कमिशन ॲक्ट 2019 has to be conducted as a common and uniform national eligibility come entrance test for admission to undergraduate medical education in all medical institute. 2019ला एक कायदा झाला होता. त्याच्या अगोदर वेगवेगळ्या परीक्षा होत्या, परंतु 2019मध्ये सरकारने कायदा आणून सर्व मेडिकल एंट्रन्स सर्व मेडिकलचे जे कोर्सेस आहेत ते नीट UGच्या अंतर्गत आणलेले आहेत. ते या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. सिमिलरली ॲज पर सेक्शन 14 ऑफ द नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन ॲक्ट 2020 त्यानुसार सुद्धा देअर शॅल बी अ युनिफॉर्म नीट UG फॉर ॲडमिशन टू ग्रॅज्युएट कोर्सेस इन ईच ऑफ द डिसिप्लिन दॅट इज BAMS, BUMS, DSMS courses of the Indian system of medicine in medical institute governed under this act. जे आयुर्वेदिक कोर्सेस आहेत ते सुद्धा याच्या अंतर्गत आलेले आहेत असं सांगितलेलं आहे. BHMS कोर्सेस अंडर द नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी हे सुद्धा. त्यानंतर BSc नर्सिंग आहे, BSc नर्सिंग कोर्सेस आहे. या पद्धतीचे सगळे मेडिकल कोर्सेस ॲज डिसाइडेड बाय नॅशनल मेडिकल कमिशन NMC हे जे कमिशन आहे. इट इज इन्फॉर्म दॅट द नीट UG 2025 शॅल बी कंडक्टेड. हे महत्त्वाचं आहे आपल्याला की परीक्षा कशी होणार आहे. बरेच विद्यार्थी संभ्रमामध्ये होते आणि आपण या अगोदर जे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. नीट 2025चे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की यावर्षी कुठलाही बदल होणार नाही. तर त्या ठिकाणी बघा पेन अँड पेपर मोड OMR बेस म्हणजे मागच्या वर्षी जसा पेपर झाला तसाच इन सिंगल डे अँड सिंगल शिफ्ट एकाच शिफ्टमध्ये होणार आहे. पेन आणि पेपर मोडमध्ये मागच्या वर्षी जशी तुमची एक्झाम झाली त्या पद्धतीनंच होणार आहे. फॉर फर्दर क्लॅरिफिकेशन रिलेटेड नीट UG 2025 या ठिकाणी आपण वेबसाईटला भेट द्यायची किंवा आपण मेलसुद्धा NTAला करू शकतो. परीक्षा मागच्या वर्षीसारखीच होणार आहे पेन आणि पेपर मोडमध्ये आणि OMR शीट आणि सिंगल शिफ्ट अँड सिंगल डेमध्ये. तर याबद्दल काही आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका राहू नयेत म्हणून NTAने ही नोटीस जारी करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी कुठल्याही संभ्रमात राहू नये त्यासाठी NTAने हे नोटीस काढलेलं आहे. आणि बदल होणार आहेत ते सिस्टीम लेव्हलवर होणार आहेत. पेपर प्रिंटिंगपासून तुमच्यापर्यंत पेपर मिळेपर्यंत बदल होणार आहेत निश्चितच, परंतु मुलांच्या परीक्षेमध्ये घेण्याच्या पद्धतीमध्ये कुठलाही बदल NTAने सुचवलेला नाही आहे. अशा पद्धतीची ही लेटेस्ट अपडेट नीट UG 2025च्या संदर्भातली आज आलेली आहे. NTAच्या वेबसाईटवर तुम्हाला मी दाखवलेला आहे. अशा पद्धतीचा हा बदल
कुठलाही झालेला नाही आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नाही आहे, परंतु सिस्टीम दृष्टीने बदल झालेलाच आहे. बघा, आता कालच नोटीस आली होती की तुमचं आधार कार्ड अपडेट करा, कारण तुमचं फेस अपडेट करा, कारण फेस रेकग्नायझेशन होणार आहे, व्हेरिफिकेशन होणार आहे. अशा ज्या सिस्टीमच्या बाबी आहेत त्या तर निश्चितच बदल होणार आहेत. त्यामुळे आपण कालचा जो व्हिडिओ टाकलेला आहे आधारच्या संबंधी, तो तुम्हाला बघायचा असेल तर तो प्लेलिस्टमधून तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला काय काय अपडेट करायचे तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व पालकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता, तो मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा, आणि तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असेल तर कमेंट करायला विसरू नका. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.